नमस्कार. पुस्तक बिस्तकच्या प्रेक्षकांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अजून एका पुस्तकाची आणि ते पुस्तक आहे श्री अरुण शेवते संपादित हिंडता फिरता. अरुण शेवते हे कवी, लेखक, संपादक आणि प्रकाशक म्हणून सर्वांना परिचित आहेत. त्यांनी ऋतुरंग या 1993 पासून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकाचे संपादन आणि प्रकाशन केले आहे. या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती त्या लेखांमधली जी पुस्तके प्रकाशित झाली त्यातलंच एक पुस्तक म्हणजे हिंडता फिरता. गुलजार, सतीश भावसार, उदय निरगुडकर, राणी दुर्वे, सुनंदा भोसेकर, दीपक करंजीकर अशा नामवंत लेखकांचे लेख या पुस्तकात आहेत. या लेखकांनी त्यांना हिंडता फिरताना घेतलेला आनंद, अनुभवलेला निसर्ग, माणसे आणि त्यांचा झालेला संवाद आपल्या ह्या लेखातून आपल्याला वाटला आहे. असे हे अप्रतिम लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि ग्रंथालीने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. चला तर जाणून घेऊया हे पुस्तक मृणालकडून. मृणाल, मला वाटतं या पुस्तकाची सुरुवातीलाच अरुण शेवतेनी आपलं मनोगत एका कवितेतून व्यक्त केलंय आणि आपण या पुस्तकाची सुरुवात त्या कवितेतून, त्या मनोगतातून करूया. घराचा उंबरठा ओलांडला की भ्रमंतीला सुरुवात होते. कधी रानवाटा बोलावतात, कधी क्षितिज खुणावते, कधी समुद्राच्या काठाजवळ आपणच आपल्याला शोधत असतो. पायपीट पाचवीलाच पुजलेली असते. सटवाई नकाशा काढून देते. भ्रमंतीत माणसे भेटतात, तसे पक्षी, झाडे, रानवाटाही क्षणोक्षणी भेटत असतात. माणसे माणसाशी बोलत असतात. खुणा एकमेकांजवळ ठेवून आपापल्या दिशेला निघून जातात. पावलांचे ठसे जमिनीवर उमटतात. डोळे चित्र रेखाटत असतात. मन आठवणीत रमून जाते. पुस्तकाची सुरुवातच अतिशय छान अशा कवितेतल्या मनोगतातून झाली. त्या पुस्तकाबद्दल आणि त्यातील लेखांबद्दल किंवा लेखकांबद्दल काय सांगशील? तू प्रास्ताविकामध्येच उल्लेख केलास तसे अनेक नामवंत मातब्बर लेखकांनी ह्या मूळ दिवाळी अंकासाठी लेख दिलेले आहेत आणि मग नंतर हे संकलित करून संपादित करून हे पुस्तक तयार झालेलं आहे, हे आपण बघितलं. सुरुवातीलाच या गुलजार हिंदीतले ज्येष्ठ कवी यांचा लेख आहे झिरो लाईन ह्या नावाने. गुलजारांचा जन्म पाकिस्तानातल्या दिना ह्या छोट्याशा गावातला आणि त्यांनी आपला जो प्रवास भ्रमंती आहे, भ्रमंती म्हटलंय त्यांनी, ती भ्रमंती सुरू झाल्याची आठवण जी लिहिली आहे ती थोडीशी दुःखद आहे. कारण 1947 साली जेव्हा फाळणी झाली देशाची, तेव्हा अनेक माणसं स्थलांतरित झाली. त्यापैकी ते एक. त्यांच्या कुटुंबाला तिकडनं इकडे यावं लागलं आणि भारतात आले. भारतातनं मग मुंबईपर्यंतचा प्रवास हा त्यांनी रेखाटलाय त्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्यांनी उल्लेख करताना त्यांच्या वेगवेगळ्या कविताही त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे चेन्नईला गेलेले असताना तिथल्या चेन्नईच्या म्हणजे ह्या जीवनावरती शहराचा स्वभाव असतो प्रत्येक. तर त्या शहराच्या स्वभावावरती अशा त्यांनी छोट्या-छोट्या कविता लिहिल्या आहेत. मुंबई असेल, चेन्नई असेल, कोलकाता असेल. तर त्याही त्यांनी त्याच्यामध्ये उद्धृत केल्या आहेत. आणि त्यानंतर वयाच्या साधारण मला वाटतंय 60-70 च्या आसपास असताना त्यांना पुन्हा एकदा आपल्या जन्मगावी जाण्याची संधी मिळाली आणि त्यांनी भेट दिली पाकिस्तानातल्या त्या आपल्या गावाला. आता हा जो प्रवास आहे, हा पुन्हा मनाला बेचैन करणारा, अस्वस्थ करणारा असा त्यांच्यासाठी होता. कारण पुन्हा त्यांचा भूतकाळ, त्यांचं लहानपण, कारण माणूस आपलं लहानपण कधी विसरत नाही आणि तिथले मित्र, शाळा, गल्ल्या ह्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी त्यांनी मग झिरो लाईन ह्याच नावाच्या एका कवितेमध्ये टिपल्या आहेत. आणि ह्या लेखाचा शेवट त्यांनी इतका सुंदर केलाय. एक इंग्लिशमध्ये वन लाइनर्स ज्यांना म्हणतात, तशी ती एक ओळ आहे. माणसाचा प्रवास शून्यातून शून्याकडेच असतो. टिपिकल हां, गुलजार टच गुलजार टच असं आपण आपण ज्याला त्याला म्हणू म्हणू असा. शकतो. त्याच्यानंतर प्रसिद्ध चित्रकार रवी मुकुल ह्यांनी हिमालयामध्ये ट्रेकिंगचा त्यांना आलेला अनुभव तिसऱ्यांदा हिमालय ह्या नावाच्या लेखामध्ये मांडलेला आहे. ह्या पुस्तकामधली रेखाटनं आणि त्याची मांडणी
ज्यांनी केली ते चित्रकार सतीश भावसार ह्यांचा पण लेख ह्याच्यामध्ये आहे. सायकल माझ्या सोबतीला. त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून सायकलीने काही प्रवास केले. पहिली कोकण ट्रिप होती, मग गोव्याची ट्रिप होती. त्याच्यानंतर कुर्गलाही ते गेले सायकलीने. तर त्याच्यातले आलेले त्यांना अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेत. अ, एक छोटंसं 2-3 त्याच्यामधलंच फक्त सांगते. सुरुवातीलाच त्यांची पहिलीच ट्रिप होती कोकणला, त्यामुळे त्यांना काही माहिती नव्हतं, अंदाज नव्हता आपण किती वेळात कुठून कुठे पोहोचू, कसे रस्ते असतील आणि मग ते निघाले आणि कोकणचा प्रवास आपल्याला अर्थातच माहिती आहे घाटदार वळणावळणांचा. त्यामुळे एक घाट संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा असं करत 8 वाजता ते अशा ठिकाणी जाऊन पोहोचले की तिथे आजूबाजूला काहीही गाव नव्हतं, घरं नव्हती, काही नव्हतं, वस्ती रात्रीचे नव्हती 8. रात्रीची. आणि वाटेत मग शेवटी त्यांना एक ट्रकवाला भेटला. तो म्हणाला, "अजून तुम्हाला 4-5 किलोमीटर गेलात तर एक वस्ती मिळेल." पण ते सुद्धा निरर्थकच ठरलं. असं करत-करत शेवटी जेव्हा त्यांना एक घर दिसलं, तेव्हा रात्रीचे 11 वाजलेले होते. इतक्या वेळी कोण आलं म्हणून तो माणूसही खरं तर घाबरला होता आणि हातात सोटा वगैरे घेऊन त्याने तयारी केलेली होती, की या माणसांचं स्वागत करायची. पण जेव्हा त्यांना दिसलं, की दमून आलेले अतिशय असे हे तरुण आहेत, सायकलीवरून प्रवास करतायत, तेव्हा त्यालाही त्याचं कौतुक वाटलं. मग त्याने राहण्यासाठी त्यांना जागा दिली. पण सगळ्यात त्यांना जाणवलेलं जे आहे, जिव्हाळा जो आहे, एवढ्या अपरात्री त्या माणसाच्या पाटील आडनाव त्याचं. त्यांच्या बायकोने एवढ्या अपरात्री भाकरी आणि पिठलं गरम-गरम करून त्यांना जेवायला वाढलं. म्हणजे त्यांचं जेवण झालं आणि ते झोपायला गेले तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. इतकी अपरात्र झाली होती. परंतु खेडेगावामध्ये अजूनही जो जिव्हाळा टिकून आहे, त्याचं हे एक उदाहरण त्यांना प्रवासात असतानाच सापडलं. आणि त्यानंतरची एक वैशिष्ट्यपूर्ण आठवण म्हणजे ते जेव्हा कुर्गच्या सहलीला गेले, तिथे ज्या हॉटेलात ते राहिले होते, तर तिथे त्यांना कळलं, की जनरल करिअप्पा सध्या कुर्गमध्येच राहतायत. तर मग त्यांना असं वाटलं, की "अरे, आपण एवढ्या जवळ आलोय, तर आपली भेट होऊ शकते का?" म्हणून त्यांनी चाचपणी केली. तर मग त्यांची जी ओळखीची व्यक्ती होती, ती म्हणाली, "ठीक आहे, मी बघतो प्रयत्न करून." आणि ते म्हणाले, "हो, ठीक आहे," म्हणे, "3 दिवसांनी तुम्ही त्यांना भेटू भेटू शकाल. शकता." आणि मग 3 दिवसांनी ते त्यांना भेटायला गेले. एवढ्या मोठ्या माणसाला भेटायचंय जनरल मिलिटरीतले मिलिटरी सर्वोच्च सर्वोच्च स्थान पद. भूषवलेला माणूस. हां, तर एक थोडंसं अवघडले पण होतं सुरुवातीला. परंतु नंतर त्यांना असं आढळून आलं, की अक्षरशः 1-2 मिनिटांच्या ओळखीच्या ह्याच्यानंतर ते जे अवघडलेपण आहे, ते जनरल करिअप्पांनी आपल्या वागणुकीतून दूर केलेलं आहे. ती जी भिंत होती एक, की हा अत्युच्च पदावरचा माणूस आणि हे साधे तरुण साधे तर सायकलीवरून प्रवासाला निघालेले आणि मग त्यांच्याबरोबर त्यांच्या फार छान मनमोकळ्या अशा गप्पा तिथे झाल्या. त्याच्यानंतरचा लेख आहे पत्रकार विजय कुवळेकर यांचा. 1975 साली आपल्या देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली होती आणि मग त्याच्यानंतर 1977 साली ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जनता पक्षाला लोकांनी निवडून दिलं होतं. पण अर्थातच तेही सरकार कोसळलं 2-2.5 वर्षांमध्येच आणि मग फेरनिवडणुका लागल्या. मला वाटतं 1980च्या सुरुवातीला आणि 1980 ची गोष्ट आहे ती. 1979 ची गोष्ट आहे. तर डिसेंबर 1979 मध्ये तेव्हा विजय कुवळेकर सकाळ ह्या वृत्तपत्र समूहात काम करत होते. तर तिथून पत्रकारांना भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पाठवलं होतं वार्तांकन करण्यासाठी, की निवडणुकांचा नक्की कल काय असेल? काय चाललंय त्या-त्या राज्यामध्ये? तर विजय कुवळेकर केरळमध्ये गेले आणि मग तिथे वेगवेगळ्या राजकारण्यांशी त्यांच्या भेटी झाल्या आणि मग त्या राजकारणातला माणूस हा त्यांना कसा दिसला, कसा भेटला. ए.के. अँटोनी असतील किंवा इतरही राजकारणी लोक असतील, तर त्यांच्याबद्दलची त्यांना आलेले अनुभव त्यांनी अ, माणूस राजकारणातला ह्या लेखामध्ये छापलेले आहेत. त्याच्याचप्रमाणे प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर ह्यांनी माझा एकांताचा खेळ ह्या लेखामध्ये वेग ते जगभर हिंडलेत. तर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणचे आलेले असे 3 वैशिष्ट्यपूर्ण अनुभवही त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले. तर आत्ता फक्त सांगायचं म्हणजे ते अमेरिकेची ट्रिप करत होते. तर तिथल्या कोलोराडो राज्यामधील डुरांगो नावाचं गाव होतं. तिथे एक वेधशाळा होती, ऑब्झर्वेटरी आणि त्यांना असं कळलं, की ते तिथे असताना कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी रात्री तिथे ग्रहदर्शनाची आणि त्यांना संधी मिळणार होती. तर त्यांनी लगेचच त्याचं बुकिंग केलं आणि मग तिथला तो प्रवास
आणि मग त्या ऑब्झर्वेटरी, कारण ती वेधशाळा जी आहे, तर ती जवळ-जवळ 6,000 फुटावरती, म्हणजे समुद्रसपाटीपासून इतक्या उंचावरती. आणि मग तिथे दिसलेलं आकाश, त्या अफाट पसरलेल्या चांदण्या, ते वेगवेगळे ग्रह, त्यांना तिथून दिसलेला शनी, ह्याचं त्यांनी फार सुंदर वर्णन वर्णन केलंय त्याच्यात. केलंय. आणि एवढंच नाही तर त्यांनी मग नंतर असं लिहिलंय, की जेव्हा ते परत निघाले तेव्हा अ, अ, ते मौन झाले होते, मूक झाले होते. का? तर ह्या एवढ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण खरोखर किती क्षुद्र आहोत, किती खुजे आहोत. तर ह्याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी, अशा ठिकाणी कशी होते, हा अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. सुंदर अनुभव त्यांना हां, त्यातनं आलेला आला. आहे. हां. या पुस्तकांमधलं एखादं असं एखादी कथा किंवा एखादा त्यांचा जो अनुभव आहे कोणाचा एखाद्या लेखकाचा, असं काही स्पेसिफिक सांगता येईल का तुला? हं. स्पेसिफिक आपण शेवटी वाचनच करणार आहोत. परंतु 2-3 असे लेख आहेत त्याच्यामधले प्रवास, की ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्याचा मात्र मला उल्लेख करायला आवडेल. एक आहे सुनंदा भोसेकरांनी आनंदकंद ऐसा ह्या नावाच्या लेखाखाली लिहिलेला. इंग्रज भारतात आले आणि मग त्याच्यानंतर इथला राज्यकारभार हाकण्यासाठी 18व्या शतकाच्या शेवटी आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांना बरीच ऑफिसर्स पदाची माणसं लागायची आणि ती अर्थातच ब्रिटिशच हवी असायची. तर अशी माणसं इथे आली, ब्रिटिश ऑफिसर्स, आणि अर्थातच त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका. आणि मग त्यांना भारताचं एक वेगळ्या प्रकारचं, त्यांनी शब्द वापरलाय, रोमॅन्टिक आकर्षण होतं. कारण म्हणजे वेगळा देश, वेगळी अ, वेशभूषा असलेला, विविध भाषा असलेला, त्याच्याप्रमाणे भारताचं वैविध्य हां, त्यांना त्यांना थक्क करून सोडायचं. धर्म वेगवेगळे, संस्कृती पूर्णपणे वेगळी. तर बरेच मग इंग्रजांनी बराच मग अभ्यास केला भारतीय ह्यांचा, चालीरीतींचा किंवा इथल्या रूढी, संपूर्ण परंपरा, हां, सगळ्याचा. तर ह्याच्यामध्येच एक आलेली स्त्री म्हणजे फॅनी पार्क्स. एका अशाच ब्रिटिश अधिकाऱ्याशी लग्न होऊन ती आली आणि ती भारतात आली. तिचा आणि ती जवळ-जवळ 24 वर्ष भारतात राहिली. तर तिचा इथल्या वास्तव्याचा आणि मग भारतात तिने जे विविध प्रवास केले. बहुतांशी तिचे प्रवास जे आहेत, तर ते उत्तर भारतातच झालेले आहेत. कारण त्याची जी पहिली नेमणूक होती ती कलकत्त्यामध्ये होती. त्याच्यानंतर मग अलाहाबादला ते आले, म्हणजे आत्ताचं प्रयागराज. त्याच्यानंतर वाराणसी, लखनौ, कानपूर इत्यादी ठिकाणची तिची जी भ्रमंती आहे आणि ह्या भ्रमंतीमध्ये तिला दिसलेली माणसं, भेटलेली माणसं, आणि ती फार सजग आहे. म्हणजे तिला दिसतंय, की ईस्ट इंडिया कंपनीचे हे जे ऑफिसर्स आहेत किंवा हे जे ब्रिटिश माणसं आहेत, तर ती कशी लुबाडतायत इथल्या माणसांना, स्थानिकांना. किती अन्याय होतोय त्यांच्यावरती आणि माणूस म्हणून सुद्धा काही-काही वेळेला वागवलं जात नाहीये त्यांना, आणि ह्याबद्दल तिला फार राग आलेला आहे आणि हे पण तिने त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तिला हिंदू देवदेवतांच्या कहाण्या गोळा करायचा प्रचंड आवड होती तिला आणि तिने त्या गोळाही केल्या. त्याचप्रमाणे भारतातल्या वनस्पतींचाही तिने अभ्यास केला आणि मग हे वेगळ्या प्रकारे भावलेला आपल्याला भारत हा तिने मग ब्रिटिश तिच्या मित्र-मैत्रिणींसाठी म्हणून लिहून ठेवला आणि 2 खंडामध्ये ते पुस्तक आहे आणि त्याच्यात एक गमतीचा उल्लेख त्यांनी असा केलाय, की त्याच्या मुखपृष्ठावरती अ, ते फॅनीचं नाव उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. पण त्याच्यावरती गणपतीचा फोटो आहे सुरुवातीला. म्हणजे हे तिला माहिती आहे, की हिंदू लोक कोणत्याही नवीन कार्याची, शुभ कार्याची सुरुवात करताना गणपतीच्या पूजेने करतात. त्यामुळे तो फोटो तिने आवर्जून तिथे अ, छापलेला आहे तिच्या पुस्तकावरती. त्याच्यानंतर नवनीता सेन म्हणून बंगाली लेखिका आणि त्या अर्थात जगभर फिरलेल्या आहेत. पण हा जो इथला अनुभव आहे ना, हा कुंभमेळ्यातील स्नानपर्व म्हणून आहे. तर त्या कुंभमेळ्याला गेलेल्या होत्या आणि मग तिथे त्यांना आलेले जे अनुभव आहेत आध्यात्मिक, म्हणजे हा प्रवास आध्यात्मिक आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास ह्याच्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत आणि ह्याचा अनुवाद सविता दामलेंनी केलाय. आणि आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण लेख म्हणजे डॉक्टर उज्ज्वला दळवींचा. हा लेख मनोरथा चलत्या नगरीला ह्या नावाने त्यांनी लिहिलाय आणि ह्याची ना फार सुंदर सुरुवात केली त्यांनी. की कालिदासाच्या मेघदूताचा उल्लेख केलाय, की कालिदासाने अ, त्या यक्षाला
आपल्या पत्नीला जो निरोप पाठवायचा आहे, तर त्यासाठी अ, कुठच्याही रस्त्याचा किंवा जलमार्गाचा असा काही वापर केलेला नाहीये. त्याने सरळ हां, स्वच्छंदपणे स्वच्छंदपणे आकाशातनं आकाशात जाईल. विहरणाऱ्या मेघालाच आपलं दूत बनवलंय. तर ही प्रस्तावना आहे. तर ही प्रस्तावना त्यांनी का केली? तर त्यांना ह्या पूर्ण लेखामधून त्यांनी कालिदासाच्या काळातला अ, प्रवास कसा होता? मग तो जमिनीवरचा असेल किंवा अ, समुद्रमार्गातला असेल आणि मग त्याच्यात येणाऱ्या असंख्य अडचणी आणि किचकट कसे होते ते प्रवास? कारण साधे सोपे नव्हते. अ, त्यावेळेला साधनं नव्हती तेव्हा. साधनं नव्हती. आणि मुख्यपणे व्यापारी लोकं जे होते ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात. सामान्य माणसांपेक्षा जास्त करून व्यापारी लोकं. सार्थवाह असं त्यांना म्हटलंय. मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या सराया, मग त्यांचे तिथे किंवा मग रस्त्यावरती दरोडेखोरांचे होणारे प्रयत्न. मग त्यावेळेला भारतामध्ये आलेले चिनी प्रवासी जे होते म्हणजे ते मूळ बौद्ध भिक्षू होते. ह्युएन त्सांग असेल किंवा फाइन असेल, तर ह्यांनी त्यांचे प्रवास कसे नमूद केलेले आहेत. तर त्याबद्दलचं हे करून आणि मग त्यांनी शेवट पुन्हा मग कालिदासाकडे कसा जोडलाय, तर हे प्रवास इतके अडचणीचे होते रस्त्यावरचे सगळे किंवा मग जलमार्गाचे, की त्यापेक्षा मग कालिदासाला तो मेघच आवडला आणि म्हणून मग त्याने आकाशमार्गे आकाशमार्गे आपला हां, म्हणजे प्रवास. हे मग इथे काही कटकटच नाही. अशा रीतीने त्याने ते त्यांचा लेख लिहिलाय. तर असे अतिशय सुंदर असे लेख ह्याच्यामध्ये मला त्यांनी वाटतंय संकलित अरुण केलेत. शेवतेनी जे संकलन केलंय किंवा संपादन केलंय, वेगवेगळे लेखक आहेत, चित्रकार आहेत, पत्रकार आहेत, कवी आहेत. अशांचे अतिशय सुंदर, सुंदर असे लेख एका पुस्तकामध्ये गुंफलेत आणि ते आपल्यापर्यंत आणलेत. मला वाटतं कौतुक अरुण शेवतेंचं करायला पाहिजे, बरोबर की आहे. त्यांनी जे निवडलेत लेख, हो, ते अतिशय समर्पक हो. आणि प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन किंवा प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे लेख आपल्यापर्यंत पोहोचतात. मला वाटतं या भागाची सुरुवात जशी आपण त्यांच्या मनोगतातल्या कवितेतनं केली, तशी शेवट राणी दुर्वे यांच्या लेखातील काही भाग वाचून आपण हा भाग संपवूया. नक्कीच. अ, राणी दुर्वे, प्रवासातील माणसे हे आहे लेखाचं नाव. हिमाचलमधील चंद्रखणीच्या ट्रेकचा प्रवास. आम्ही रशोलहून पुढे निघालो होतो. रात्रभर दणकून पाऊस पडून गेला होता. त्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार आम्ही निघू शकलो नव्हतो. हिमालयाच्या प्रवासात सकाळी जितक्या लवकर बाहेर पडता येईल तितके चांगले. त्यामुळे 6:30च्या सुमारास सारे काही आटपून पुढल्या वाटेला लागावे असा आमचा रोजचा कार्यक्रम. रात्रीच्या पावसामुळे उठायला उशीर झालेला. तंबू उखडणे, सामानाची बांधाबांध, गावकऱ्यांचा निरोप असं करता करता निघायला सकाळचे 8 वाजून गेले. प्रवास सुरू झाला. गाव मागे पडले. चंद्रखणीचा मार्गच एकंदरीने चंद्रखणी नावाप्रमाणे सुंदर. सप्टेंबरचा महिना होता. श्रावण भाद्रपदाचे निसर्गाचे सारे यौवन खुललेले. वाट असंख्य फुलांनी बहरलेली. हवेत हिमालयाचा गारवा. कमरे एवढ्या हिरव्या गवतावर वाऱ्याच्या लाटा पसरत होत्या. पावसाचे नाव निशाण नाही असे सुंदर निरभ्र आभाळ. असे सारे कसे सुंदरसे. निघायला उशीर झाल्याची चिडचिड मागे पडली. चालता चालता पाय आपसूक गती घेऊ लागले. अशात एका वळणावरून गाण्याची एक सुरेल लकीर कानावर आली. पहाडी संगीताची तान मुळातच ताकदवान. त्यात ती सभोवतालच्या निसर्गाचे सारे लेणे लेवून कानावर पडलेली. पाय अगदी थबकले नाही तरी सुरांचा वेध घेण्यासाठी किंचित रेंगाळले. सुरामागच्या व्यक्तीचा माग घेण्यासाठी. अशात त्या हिरव्याशार कंबरभर गवतातून इंद्रधनुष्य उगवावे तशी रंगीत घागरा पोलके घातलेली एक 16-17 वर्षांची सतेज मुलगी आणि तिच्याबरोबर तिचा लहान भाऊ अशी जोडी उमटली. कानांवर पडलेली लकेर ह्याच मुलीची. आम्हा अपरिचितांना जराही न बिचकता किंबहुना आमची दखलही न घेता दोघे आमच्या अंगावरून गेले. जाता जाता पुन्हा एकदा तोच तिचा स्वर उमटला, खणखणीत, सच्चा, ताजा, कसदार, मधुर. त्या आवाजाला नक्की काय म्हणावे? इतका खडा आणि तरीही सुरेल की जणू एखाद्या पक्षाचे उमटलेले बोल. हिमालयाच्या कुशीत जन्मलेली माणसे मुळातच नैसर्गिक सुंदर असतात. ती पोरगी आणि तिचा भाऊ देखील त्याला अपवाद नव्हते.
एखादा गाणारा पक्षी जितका स्वतःतच गुरफटून गात राहील, तितक्याच सुरात आणि तोऱ्यात ती मुलगी आम्हाला ओलांडून गेली. आम्ही मात्र थबकून तिला पाहत राहिलो. जाता जाता हिमालयाचे गाणे कायमचे ओटीत टाकून गेली. गाण्यावरून आठवले, बदामीला गेलो होतो. बदामीची देवी बनशंकरी. आम्ही बदामीला गेलो होतो तो दिवस शाकंभरी पौर्णिमेचा होता. त्यामुळे देऊळ सजले-धजले होते. मुळात बदामीच्या बनशंकरीचे रूपच इतके अप्रतिम देखणे, की गाभाऱ्यात शिरताच देवीच्याच रूपाचा हेवा वाटावा. क्षणभर मनात यावे, की जन्माला यावे तर असे झळझळीत रूप घेऊन. बनशंकरी अष्टभुजा, तिच्या पायांशी चिरडलेला राक्षस, हातात विविध आयुध, भरजरी वस्त्रालंकार, विविध रंगी फुलांच्या माळा, दिव्यांची आरास, धुपाचा दरवळ. बनशंकरी तिच्या नावासाजेशीच नटली होती. दागिन्यांनी लगडली होती. रात्रीच्या शेवटच्या आरतीचा पूजा सोहळा सुरू होता. अनेक विधी, गाभाऱ्यात पुजाऱ्यांची फलटण, दमदार पुरुषी आवाजात एका पाठोपाठ एक मंत्रोच्चार उमटत असताना कुठेतरी एका क्षणाचा विराम मिळाला आणि नेमका तोच क्षण पकडून गाभाऱ्यात एका मुलीचा स्वर उमटला. गाभाऱ्यात आम्ही 4-6च बायका असू, बाकी सारे पुरुष. गाणारी मुलगी अशीच नाजूकशी तरुण. आवाज इतका आर्त मधुर रसाने भरलेला, की समोर देवीच्या रूपाने पारणे फिटावे, तर कानांचे पारणे तिच्या आरतीच्या स्वरांनी फिटावे. कुठल्याही प्रकारचे संमोहन होऊच नये म्हणून सजग असलेले मन त्या स्वरांनी इतके भरून गेले, की वाटले रूप आणि स्वर एक होऊन बनशंकरीच बनशंकरीची आरती करत असावी. आरतीचे स्वर थांबले. पुन्हा एक वार मंत्रोच्चाराचा जागर सुरू झाला. बदामीच्या देवळातली ती कृश मुलगी करुणा, आर्तता आणि निस्सीम भक्तीचे प्रतीक बनून माझ्यात सामावून गेली आहे. राणी दुर्वेंचं अतिशय सुंदर असं वर्णन आपण ह्या पुस्तकाच्या शेवटी ऐकलं. पुस्तकाबद्दल माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा. धन्यवाद. धन्यवाद.